मुद्दामून एखाद्या गुजराती माणसाला भडकवायचं, मराठी माणसाला कुठेतरी डिवचण्याचा प्रयत्न करायचा, मग उत्तर भारतीयांनी डिवचण्याचा प्रयत्न करायचा, मग कदाचित अन्य कुठल्या तरी अमराठी व्यक्तीला एखाद्या प्याद्याला पुढे करायचा, जेणेकरून जर मराठी माणूस उद्या डिवचला आणि त्यांनी उद्या हात उगारला आणि मग त्यानंतर बघा हे आता मराठी माणसं सगळ्यांनाच मारतात, हा एक नॅरेटिव्ह पसरवण्याचा केविलवाणा प्रयत्न हा भाजपच्या माध्यमातून सुरू आहे. कालसुद्धा आशिष शेलार, खरं म्हणजे ते आता मंत्री झालेत पण त्यांचं भान हे पूर्णपणे सुटलेलं आहे. त्यांनी काल एक असं विधान केलं की पेहलगाममध्ये काय धर्म विचारून गोळ्या मारल्या आणि इथे भाषा विचारून मारलं जाते. त्यामुळे मराठीवर प्रेम करणाऱ्या लोकांना तुम्ही काही पाकिस्तानी आतंकवाद्यांसोबत त्यांचं तुम्ही त्यांना जोडताय, एवढं सुद्धा भान तुम्हाला राहिलेलं नाही. आम्ही समजू शकतो की भाजपचं सगळं राजकारण हे मुंबईतल्या अमराठी मतांवर अवलंबून आहे, पण म्हणून मराठीचा एवढा द्वेष करावा? आम्ही काही हिंदी किंवा अमराठी लोकांच्या विरोधात नाही. अनेक वर्षांपासून देशभरातनं लोक इकडे येतात, काम करतात, व्यवसाय करतात, या कोणाहीवर आपला काही आक्षेप नाही. पण जर तुम्ही मुंबईमध्ये येऊन मराठी माणसाबद्दल जर तुम्ही काही विचित्र बोलणार असाल, मराठी माणसं जर तुम्ही अपमान करणार असाल, तर मग 100% त्याला कुठे ना कुठे उत्तर मिळणारच. सर तेच निशिकांत दुबे असं देखील म्हणतात आहेत की आमच्या पैशांवरती तुम्ही जगताय, तुमच्याकडे काय खाण आहे का म्हणून असं बोलतात. नाही, मी काही ऐकलं नाही, पण हा कोण निशिकांत दुबे?